नमस्कार. आजच्या वेळेस बघायचे इयत्ता 9वी गणित भाग 1 त्याच्यामधलं संकीर्ण प्रश्नसंग्रह 3 मधला प्रश्न क्रमांक पहिला. खालील प्रत्येकी प्रश्नासाठी दिलेल्या पर्यायांपैकी अचूक पर्याय निवडा. त्याच्यामधले पहिले किती बघितलेत आपण प्रश्न? बहुतेक 8 बघितलेत. 8 प्रश्न बघितलेले आहेत. 8 प्रश्नांची उत्तरं मागच्या वेळेमध्ये आपण सोडवून झालेली आहेत. आजच्या वेळेत आपल्याला प्रश्न क्रमांक 9 आणि 10 बघायचा आहे. ओके, प्रश्न क्रमांक 9 बघूया काय दिलं आहे. एका कंसामध्ये x वर्ग वजा 3 दिला, दुसऱ्या कंसात 2x वजा 7x घन अधिक 4 दिलं आहे. हा गुणाकार केल्यानंतर मिळणाऱ्या बहुपदीची कोटी किती? ओके, पहिला आपल्याला त्यांचा गुणाकार करायचा दोघांचा आणि त्याच्यानंतर बहुपदीची कोटी काढायची आहे किती येते. तर आपण सर्वप्रथम गुणाकार करूया. ओके, आधी गणित लिहावं लागेल. तर आपण इथे गणित लिहून घेतलं. x वर्ग वजा 3 एका कंसात, दुसऱ्या कंसामध्ये 2x वजा 7x घन अधिक 4. ओके, तर आपल्याला काय करायचं आहे, x घनने पहिले या कंसाला गुणायचं आहे, त्याच्यानंतर वजा 3ने ह्या कंसाला गुणायचं आहे. तर मग लिहून दाखवतो मी. x वर्ग 2x वजा 7x घन अधिक 4 आणि इथे वजा 3 लिहायचं आहे आणि परत सेम 2x वजा 7x घन अधिक 4 असं लिहायचं आहे. ओके, आता एक्सने गुणूया याला. x वर्ग गुणिले 2x म्हणजे x घन होणार. x वर्ग गुणिले x घन आणि 2x घन वजा चिन्ह, अधिक गुणिले वजा होतं म्हणून वजा चिन्ह लिहिलं आहे. x वर्ग गुणिले 7x घन. आता हे दोघांचा गुणाकार करायचं असेल तर घातांकाची बेरीज होते. 2 अधिक 3 किती होतात? 5 वजा 7xचा 5वा घात. तर अधिक गुणिले अधिकच असणार आहे. 4 गुणिले x वर्ग 4x वर्ग. ओके, आता वजा 3 गुणिले 2x, 3 दुणे 6, वजा चिन्ह असल्यामुळे वजा 6x. ओके, आता हे बघा, वजा गुणिले वजा अधिक 7 गुणिले 3, 7 त्रिक 21 x घन. आता वजा गुणिले अधिक वजा 4 त्रिक 12. ओके, आता काय करायचं आपल्याला? आता इथे काय केलं आपण? x वर्ग, ह्या कंसाला काय गुणलं? x वर्ग गुणिले x म्हणजे 2x घन, त्याच्यानंतर वजा गुणिले अधिक गुणिले वजा होतं. ओके, x वर्ग गुणिले 7x घन. आता गुणाकार असल्यानंतर घातांकाची बेरीज होते. इकडे 3 अधिक 2 किती? 5, 7xचा 5वा घात. त्याच्यानंतर अधिक 4 गुणिले x वर्ग 4x वर्ग. त्याच्यानंतर वजा 3 गुणिले 2x, वजा गुणिले अधिक वजा होतं. 3 दुणे 6x. त्याच्यानंतर वजा गुणिले वजा अधिक होतं. त्याच्यानंतर 3 गुणिले 7, 7 त्रिक 21 x घन, वजा गुणिले अधिक वजा 4 त्रिक 12. ओके, आता आपण काय केलं? घातांकाची उतरत्या क्रमानुसार मांडणी केली. म्हणजे 7xचा 5वा घात पहिलं लिहिलं. ओके, हा झाला. त्यानंतर 2x घन लिहिलं, त्याच्यानंतर 21x घन लिहिलं, त्याच्यानंतर 4x वर्ग लिहिलं, नंतर वजा 6x लिहिलं, त्याच्यानंतर वजा 12 लिहिलं. ओके, आता आपण काय करूया? वजा 7xचा 5वा घात जसं तसं लिहूया. 2x घन आणि 21x घन या दोघांची बेरीज होणार, कारण सेम आहे ना. इथे 21 अधिक 2 23x घन अधिक 4x वर्ग वजा 6x वजा 12. ओके, आता हे झालं फायनल तुमचं ॲन्सर. आता त्यांनी प्रश्न का विचारला? बहुपदीची कोटी किती आहे? आता बहुपदीची कोटी म्हणजे काय? एकाच चलातील बहुपदीमध्ये चलाच्या सर्वात मोठ्या घातांकाला त्या बहुपदीची कोटी म्हणतात. आता चलाचा सर्वात मोठा घातांक कुठला आहे? 5 आहे. हा बघा, बहुपदीची कोटी किती आहे? 5 आहे. म्हणजे याचा ॲन्सर ए असणार आहे. ओके, तर प्रश्न क्रमांक 10 बघा. खालीलपैकी रेषीय बहुपदी कोणती आहे? तर रेषीय बहुपदी म्हणजे काय? ज्याची कोटी 1 असते त्याला रेषीय बहुपदी म्हणतात. आता याची कोटी 1 आहे, याची 2 आहे, याची 3 आहे, याची 4 आहे. म्हणजे रेषीय बहुपदी एच आहे. x अधिक 5 आहे. हे झालं ॲन्सर. आता आपण प्रश्न क्रमांक 2 आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. धन्यवाद.